9 ऑगस्ट 2024 रोजी जागतिक आदिवासी दिन पिंपळगाव बसवंत या शहरात निफाड फाटा येथे अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला। हा दिन साजरा करताना भव्य दिवस स्टेज निफाड फाटा येथे उभारण्यात आले। कार्यक्रमाच्या निमित्त आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची भव्य दिव्य अशी प्रतिमा साकारून सदर दिनी सकाळी 10 वाजता प्रतिमा पूजन समाजातील ज्येष्ठ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। सदर दिवशी 3 वाजता हजारोच्या संख्येने आदिवासी समाज एकत्र येऊन कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते। कार्यक्रमामध्ये आदिवासी समाजाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले। या कार्यक्रमामध्ये पारंपरिक पद्धतीने आदिवासी नृत्य, सोलो डान्स व ग्रुप डान्स या माध्यमातून नृत्य सादरीकरण झाले। त्या नृत्याला समाजातील लोकांनी व पिंपळगावमधील सर्व नेतेगण यांनी भरभरून प्रतिसाद दिला। त्यानंतर पिंपळगाव शहरातील पिंपळगाव हायस्कूल तसेच कन्या विद्यालय पिंपळगाव यामध्ये 10वीच्या परीक्षेत 80% वर गुण मिळवलेले आदिवासी समाजातील विद्यार्थी तसेच आदिवासी समाजातून नुकताच PSI पदवी ग्रहण केलेला एक विद्यार्थी यांचा सर्वांचा सत्कार कार्यक्रमाच्या निमित्त आलेल्या मान्यवरांकडून करण्यात आला। तसेच महत्त्वाचं म्हणजे पिंपळगाव शहरात आदिवासी समाजाचा एक मोठा भूखंड आहे। कार्यक्रमाच्या निमित्त आलेल्या सर्व मान्यवर त्यामध्ये निफाड तालुक्याचे आमदार दिलीपराव काका बनकर तसेच या शहराचे प्रथम नागरिक सरपंच भास्करराव बनकर, पिंपळगाव शहराचे BJP पक्षाचे मंडल अध्यक्ष सतीश भाऊ मोरे, ग्रामपंचायत पिंपळगाव बसवंतचे सर्व सदस्य, सर्व मान्यवर यांना समाजामार्फत आदिवासी समाजाचे जो भूखंड आहे त्या भूखंडावर आदिवासी समाजातील सर्व बांधवांकडून मागणी करण्यात आली की सदर भूखंडावर भव्य दिव्य असं मंगल कार्यालय उभारावं, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे अशी मागणी सर्व समाजाच्या वतीने मान्यवरांना करण्यात आली। त्यांनी या मागणीला सुंदर असा प्रतिसाद देऊन आपली मागणी रास्त आहे आणि या समाजाला मंगल कार्यालयाची गरज आहे। पिंपळगावमध्ये या गरीब समाजातील मुलामुलींचे लग्न लॉन्स सारख्या ठिकाणी परवडत नाही आणि जर त्यांची हक्काची जागा असेल तर त्या जागेवर मंगल कार्यालय का नसावे हा प्रश्न त्यांना पण पडला व सर्व मान्यवरांनी या निवेदनाची दखल घेऊन आम्ही 100% या बाबतीत लक्ष घालू, तुम्ही दिलेले निवेदन व त्या निवेदनाच्या मार्फत जी काही तुमची मागणी असेल ती आम्ही पूर्णत्वास नेऊ अशी खात्री दिली। सर्व मान्यवरांनी मागणी केल्यानंतर पिंपळगाव शहरातील सर्व आदिवासी समाजाने टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला आणि मान्यवरांचे आभार मानले। 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन साजरा करत असताना या पिंपळगाव शहरात गेल्या 5 वर्षांपासून जागतिक आदिवासी दिन निफाड फाटा येथे साजरा होत असतो। 2 दिवस हा कार्यक्रम चालतो। आदल्या दिवशी म्हणजे 8 तारखेला रात्री 12 वाजता निफाड फाट्यावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच शाहू महाराज यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून प्रतिमा पूजन केले जाते व 9 ऑगस्ट रोजी या दिनानिमित्त अनेक विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात। त्यामध्ये निफाड फाटा येथे भव्य दिव्य स्टेज उभारला जातो। त्या स्टेजवर राघोजी भांगरे यांची प्रतिमा उभी करून सुंदर असं सजावट केलं जातं। दिवसभर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम असताना वर उल्लेख केल्याप्रमाणे नृत्यकला सादर होते। विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचा गुणगौरव सोहळा संपन्न होतो। त्यानंतर पिंपळगाव शहरात तालुक्यात नसेल, जिल्ह्यात नसेल असा एक भव्य दिव्य साऊंड सिस्टीम म्हणजेच DJ यामध्ये सर्व समाज बांधव आणि इतरही समाजाचे सर्व बांधव एकत्र येऊन नृत्यातून आपला आनंद साजरा करतात। या कार्यक्रमाच्या निमित्त पिंपळगाव शहरातील तसेच जिल्ह्यातून राजकीय पटातील नेतेगण हजर असतात। त्यामध्ये या निफाड तालुक्याचे आमदार दिलीपराव बनकर तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच भास्करराव बनकर, सतीश भाऊ मोरे, सुरेश दादा कोडे, गुरुदेव कांदे, पिंपळगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच व सर्व सन्माननीय सदस्य बापूसाहेब पाटील, किरण लबडे, बाळासाहेब बनकर आदी उपस्थित होते। आधारावर त्या ठिकाणी आपल्याला करता येतं। समाजाची जागा आहे आणि अतिशय समाजाच्या दृष्टिकोनातून सातत्याने आपण चर्चा करत होतो या समाजाचं मंगल कार्यालय त्या ठिकाणी झालं पाहिजे। अतिशय आनंदाची गोष्ट आहे त्या ठिकाणी ग्रामपंचायत त्या ठिकाणी बांधते। आता सतीशने या ठिकाणी सांगितलं का महायुती सरकारने या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि ज्यांनी अर्थमंत्री म्हणून या ठिकाणी अजितदादा माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी सुरू केली। या निफाड तालुक्यामध्ये 63,346 माझ्या माता भगिनींना या ठिकाणी लाभ देण्यासाठी आपण सही करून त्या ठिकाणी पत्र दिलेलं आहे। आजच मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी निफाडला साजरा झाला।
अजूनही कोणी जर त्यामध्ये कोणी महिला भगिनी राहिल्या असतील तर त्यांनी फॉर्म भरले तर निश्चित त्यांना त्या ठिकाणी 17-18 तारखेला रक्षाबंधन त्या ठिकाणी येणार आहे. त्या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून अर्थमंत्री म्हणून अजितदादांनी सांगितलं का डायरेक्ट सर्व महापुरुषांना अभिवादन करून सर्व जगातील हा आदिवासी क्रांती दिन पूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. माझ्या मते हा जो काय आदिवासी दिन आहे साजरा का केला जातो? आदिवासी म्हणजे जो पहिले जन्माला आला त्याला आदिवासी म्हटलं जातं, म्हणून हा आदिवासी दिवस हा जगामध्ये साजरा केला जातो. त्याच पद्धतीने या पिंपळगाव नगरीमध्ये जो आम्ही सालाबादाप्रमाणे साजरा करतो, ही सर्व आमची टीम आहे. या पिंपळगाव नगरीमधली सर्व आदिवासी टीम एकत्र येऊन मोठ्या उत्साहामध्ये हा जो कार्यक्रम साजरा करत असतो. आम्ही प्रत्येक समाजातील आम्ही महंत, संत आणि प्रमुख माणसांचे या पूर्ण कार्यक्रमामध्ये आम्ही फोटो घेतलेले असतात, त्यांची माहिती दिलेली असते का पूर्ण समाजाने एकत्र येऊन अशा पद्धतीने जागतिक आदिवासी दिन साजरा केला पाहिजे. सध्याच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्ही सर्व बघत आहात की जातीपातीचं राजकारण चालू आहे, जातीपातीवर ते निर्माण होत आहे. त्याच्यामध्ये बहुतेक ठिकाणी वादविवाद आणि भांडणं होत आहे. पण आम्ही या जागतिक आदिवासी दिनानिमित्त असं ठरवलेलं होतं, हा जो काही मेसेज हा पूर्ण महाराष्ट्रात गेला पाहिजे, देशात गेला पाहिजे, की जेणेकरून वादविवाद झाले नाही पाहिजेत. आज या आमच्या कार्यक्रमाला सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यामुळे त्याबद्दल आमचं हे सर्व आदिवासी समाजाचे आयोजक आहे यांच्याकडून सर्व समाजाला आम्ही आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय आदिवासी. आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन. हा आदिवासी दिन संपूर्ण जगामध्ये आदिवासी समाजाचं संघटन व्हावं, त्यांच्या हक्कांचं संरक्षण व्हावं, याच्यासाठी खऱ्या अर्थानं हा आदिवासी दिन संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. आणि त्याच पद्धतीनं हा आज आदिवासी दिन या पिंपळगावमध्ये सुद्धा मोठ्या स्वरूपामध्ये आयोजकांनी साजरा करत आहेत. आपण बघू शकतो की सांस्कृतिक कार्यक्रम असतील, सामाजिक कार्यक्रम असतील, या सर्व कार्यक्रमांची रेलचेल या पिंपळगावमध्ये आज सकाळपासून आपण बघतोय. गेल्या 15 ते 20 दिवसापासून हे सर्व आदिवासी तरुण बांधव आमचे हे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खऱ्या अर्थानं प्रयत्न करतात. अत्यंत सुंदर नीटनेटका अशा प्रकारचा हा कार्यक्रम आज पिंपळगावमध्ये झालेला आहे. मला खूप अभिमान आहे आमच्या सर्व आदिवासी समाजाचा, की सर्वांनी एकत्र येऊन खऱ्या अर्थानं पिंपळगावमध्ये ही एकजूट संपूर्ण आदिवासी समाजाची दाखवली. त्याबद्दल मी सर्व समाजाचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आयोजकांचं खूप खूप कौतुक करतो की असा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आणि सर्व पिंपळगावकरांना या कार्यक्रमाने मंत्रमुग्ध केलं. त्याबद्दल मी आयोजकांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. जय आदिवासी. आयोजकांनी मला घरी येऊन आमंत्रण दिले. एवढ्या मोठ्या कार्यक्रमात एवढी गर्दी असताना आम्हाला इथे बोलवलं व आम्हाला जो मान सन्मान दिला त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो.